हुंडाबळीने सध्या उच्छाद मांडलाय. प्रत्येक मुलाच्या बापाला मुलीकडून हुंडा पाहिजे. लाखो रुपयाचा हुंडा पाहिजे. म्हणजे किलो 2 किलो सोनं पाहिजे. परत आयुष्यभर त्या मुलीला सांभाळण्यासाठी आई-बापांनी परत पैसे दिले पाहिजेत. म्हणजे हा काहीच करणार नाही आणि हा फक्त म्हणजे आपल्या मुलाला बायकोच्या आई-वडिलांकडूनच पैसे आल्यानंतर जगवणार, अशी एकंदरीत त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. पण अशाच पद्धतीचा आपला महाराष्ट्र आहे का? पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे काय? याचा अर्थ पुरोगामी हा शब्द जरी तुम्ही बाजूला ठेवला, तरी माणसाला किती अपेक्षा आहे आपल्या मुलाच्या लग्नामध्ये त्या ठिकाणी हुंडा मिळाला पाहिजे आणि जर नंतर पूर्तता नाही केली, तर त्या मुलीला छळलं जातं. त्या मुलीला त्रास दिला जातो. आलेल्या सुनेला शारीरिक, मानसिक, वैचारिक प्रत्येक गोष्टीचं टेन्शन दिलं जातं, टॉर्चर केलं जातं आणि शेवटी त्या मुली स्वतःचं प्राण देतात. एक तर मारलं जातं किंवा ती स्वतः सुसाईड करते. कारण सासरच्या जाचाला कंटाळून ती किती दिवस आपलं आयुष्य जगू शकणार आणि लग्न झालेलं असतं 2-4 महिन्यामध्ये त्रास सुरू होतो. कारण नवऱ्याच्या आणि त्याच्या आई-वडिलांच्या अपेक्षा एवढ्या वाढतात, की जसं काही हिला विकत घेतली आणि त्याचा मेंटेनन्स म्हणून तिच्या आई-वडिलांकडून म्हणजे मुलीच्या आई-वडिलांकडून अर्थात मुलाच्या वाडीकडून यांना पैसे अपेक्षित असतात. पण आज महाराष्ट्रात ज्या 4 घटना घडल्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये हुंडाबळी कायदा जो काही सक्षम आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, की एखाद्या मुलीला छळल्यानंतर, हुंडा घेतल्यानंतर त्या कुटुंबावर काय गुन्हा दाखल होतो. एखाद्या मुलीला अल्पवयीन असताना सुद्धा विवाह करणं म्हणजे कुठला गुन्हा दाखल होतो आणि एखाद्या मुलीला टॉर्चर करणं, तिला शारीरिक, मानसिक तिचा छळ करणं आणि जर तिनं आत्महत्या केली, तर तिच्या आत्महत्येस जे कुटुंब जबाबदार असतं, त्यांच्यावर काय गुन्हे दाखल होतात, तुम्ही हे सगळं पाहताय. परंतु मी ज्या 4 महाराष्ट्रातील तरुण मुलींनी आत्महत्या केल्या, फक्त जाचाला कंटाळून, या मुद्द्यावर चर्चा करणार आहे आणि पुण्यामध्ये जे काही मागचं वैष्णवी महागवणी प्रकरण झालं होतं, त्यावेळेस महाराष्ट्रासमोर एक विदारक परिस्थिती निर्माण झाली होती, की महाराष्ट्रातल्या मुलींचे आई-वडील चांगला जावई मिळाला पाहिजे, सरकारी त्याला नोकरी असली पाहिजे किंवा घरी चांगलं असलं पाहिजे, खानदानी कुटुंब असलं पाहिजे. पैसा म्हणजे जमीन जुमला किंवा चांगलं घर पाहिजे आणि ज्याचं असेल त्याला मागतील ते भरमसाठ म्हणजे काय म्हणू त्याला हुंडा म्हणा किंवा हे ती बिदाई दिली जाते आणि एवढं देऊन सुद्धा त्या मुलीला व्यवस्थित सांभाळलं जाईल याची गॅरंटी नाही. म्हणजे एखाद्या मुलीचा वडील व्याजानं किंवा जमीन घर विकून स्वतःला गहाण ठेवून तो मुलीचं लग्न लावतो आणि शेवटी 4-6 महिन्यात त्याच मुलीचा म्हणजे बॉडी तिनं आत्महत्या केल्यानंतर किंवा तिला म्हणजे सासू-सासऱ्यांनी, नवऱ्याने ठरवून मारून टाकल्यानंतर ज्यावेळेस त्याच्या नजरेसमोर येते, त्याच्या मनाची आणि एकंदरीत शारीरिक परिस्थिती काय असू शकते, अशा विदारक घटना या महाराष्ट्रात घडल्या. मी चर्चा करतोय अहिल्यानगरची एक मुलगी आहे. नाव खरं तर सांगणं अपेक्षित नाही, परंतु तुम्ही स्क्रीनवर त्यांचे फोटो पाहताय. याच्यातली एक मुलगी अहिल्यानगरची आहे. दुसरी मुलगी नागपूरची आहे. तिसरी परत अहिल्यानगरची आहे आणि चौथी नाशिकची आहे. सासरच्यानी हुंड्यासाठी, पैशासाठी यांचा अमानुष छळ केला. 4 वेगळी कुटुंब आहेत. अहिल्यानगरच्या मुलींना इतकं छळलं, सगळं दिलं होतं, तरी सुद्धा माझ्या मुलाला एवढं शिकवलंय आणि तुला लग्न करून आणलंय,
तर एवढा तू पैसे आणले पाहिजेत म्हणून तिला सतत टॉर्चर, तिला व्यवस्थित खाऊ पिऊ दिलं जात नाही, मारहाण करणे, घालून पाडून बोलणे. ती बिचारी सासरच्या जाचाला कंटाळली आणि अहिल्यानगरमध्ये तिनं स्वतःचं आयुष्य संपवलं. नागपूरची घटना आहे. दुसरी तुम्हाला मुलगी दिसत असेल. या बिचाऱ्या सगळ्या कुणाच्या तरी बहीण आहेत, कुणाची तरी लेक आहे. आणि म्हणजे बायको सुंदर पाहिजे आणि परत सुंदर मिळाल्यानंतर तिला छळायचं, हे किती विदारक परिस्थिती. मला तुम्हाला फक्त एक मध्येच उदाहरण सांगायचंय. ज्यांना मुली मिळतात ती लोक अशा पद्धतीनं छळतात. पण ज्यांना लग्नाला मुलीच मिळत नाहीत त्यांची अवस्था बघा एकदा जाऊन काय. भयानक विदारक अवस्था आहे. गावात मुलीचे आईवडील यायला तयार नाहीत. पाहुणेच यायला तयार नाहीत. कारण गावातल्या लोकांनी पहिला जो नालायकपणा केला, कुठल्या मुलीला छळलं, अत्यंत वाईट वागणूक, सतत तिला मारहाण, दारू पिऊन तिला तिच्या मनाच्या विरुद्ध तिच्या शरीराशी छळण्याचा कार्यक्रम, असंख्य घाणेरडे प्रकार केले. त्या गावात लोक मुली द्यायला तयार होत नाहीत. आणि ज्यांना मुली मिळाल्या त्यांना हुंड्यासाठी छळलं जातं, मारलं जातं. नाशिकची मुलगी आहे बघा, डॉक्टर आहे ते, आणि तिला अशा पद्धतीनं छळलं गेलं, अशा पद्धतीनं तिच्या अमानुष हाल करून तिला मारहाण करत होते. शेवटी उच्च शिक्षित या मुलींनी सुसाईड केलं. अहिल्यानगरचीच एक मुलगी आहे, उच्च शिक्षित आहे आणि घरातले सुद्धा सगळे सुशिक्षित आहेत. म्हणजे घरंदाज कुटुंब म्हणून द्यायचं आणि शेवटी तिचा इतका छळ केला, म्हणजे तिच्या अंगाला चटके द्यायचे, तिच्या म्हणजे तिचं जे मनातलं स्वप्न आहे त्याच्या 100% विरोधात हे करायचं. आणि तिला दर 2-4 महिन्याला पैसे घेऊन ये, हे आण, गाडीच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे. अरे तुम्ही जन्म दिलाय किंवा तुमचा पोरगा काय करतो तुम्हाला आहे की नाही? नालायकपणा करायचा म्हणजे किती केला पाहिजे. आणि कायद्याने हे सगळं गुन्हा आहे. म्हणजे मला या ठिकाणी आपण लॉ इन मराठी या हक्काच्या युट्यूब चॅनलवर चर्चा करतोय आणि मी संतोष शिंदे आपल्या सर्वांना या सगळ्या विषयावर चर्चा करत असताना तुम्हाला आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की हुंडा घेणं, हुंडा देणं, हुंड्यासाठी छळणं, छळ करणं, तिला मारून टाकणं, म्हणजे बघा ना, सासू सासरे नावाची जमात, दीर किंवा ननंद नावाची जमात हुंड्यासाठी एखादीला अन्नपाणी देत नसतील. ह्या चारींमधलेच हे प्रकार आहेत बरं का. किंवा जाळून मारत असतील एखाद्या मुलीला. अहो, जिवंत माणसाला तुम्ही इतकं सूड भावनेने जर वागवत असाल, तर कायदा तुम्हाला नंतर सुट्टी नाही देत. या सगळ्यांच्या कुटुंबात नवऱ्यासहित सगळे अटक आहेत आता. परंतु महाराष्ट्रात एका 8 दिवसात 4 घटना घडणं म्हणजे ही किती विदारक परिस्थिती आहे. अशा अजून कित्येक घटना घडलेल्या असतील. आत्ता घडली असेल, मगाशी घडली असेल, काल घडली असेल, 2-4 दिवसात घडले असतील. प्रत्येक गावात, शहरात असं घडतंय आणि हे वाईट आहे, एवढंच मला सांगायचंय. कायद्याने सगळ्यांना शिक्षा दिलीच जाईल, पण असं होऊ नये यासाठी प्रयत्न व्हावा एवढीच माफक अपेक्षा. मुली एवढ्या सहज मिळत नाहीत हो. तुम्हाला दिल्या जातात म्हणून तुम्हाला त्यांची किंमत नाही. आज 1000 महिलांच्या मागं किती पुरुषांची संख्या आहे? याचा जर तुम्ही आकडा काढला तर 1000 मुलींसाठी कमीत कमी 5000 मुलं वेटिंगला आहेत. आणि एकंदरीत रेशो जर पाहायचा म्हणलं लोकसंख्येच्या प्रमाणात 1000 पुरुषामागं 1000 पुरुषामागं फक्त 750 750 महिला आहेत. म्हणजे 250 जे आहेत वरचे द ग्रेट युवा नेते, हे सगळे यांना महाराज, बुवा, बापू किंवा म्हणजे आयुष्यभर ब्रह्मचारी राहावं लागेल. हे मी का सांगतोय? ही खरी परिस्थिती. त्याच्यामुळे तुम्ही जर चांगले राहिलात, निर्व्यसनी राहिलात किंवा जीव देणारे आणि जीव लावणारे राहिलात, तरच तुम्हाला किंमत आहे, अन्यथा किंमत नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. धन्यवाद.